हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आजचा व्हिडिओ जो आहे खूप इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे आणि सायन्स बेस्ड असणार आहे. सो व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ लाईक नक्की करा. सो गाईज, माझ्याकडे एक बॉटल आहे आणि एक कागदाचा तुकडा आहे. आणि गाईज, ह्याच्यामध्ये मी कागद आतमध्ये जाळून टाकलेला आहे आणि आतमध्ये बघू शकता थोडासा दूर दिसतोय. आणि ह्याला मी प्रेस केली, हे बघा गाईज, आतमधला जो धूर आहे तो गायब. आणि क्लिअर, नॉर्मल सेटला परत धूर, प्रेस केली की पुन्हा क्लिअर, रिलीज केलं की पुन्हा जो धूर आहे तो नॉर्मल सेटला आला दिसतोय ना. एक्सपेरिमेंट आपला जो आहे तो साखरेशी रिलेटेड आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे साखर आहे, इथे ही नॉर्मल साखर आहे आणि इकडे या साईडला त्याची पावडर केलेली आहे. आपण जर ह्याला फायर लावली तर बघू शकता अशी आग लागत नाही. इकडे बघू शकता पावडरला पण अशी जर फायर लावली लायटरने तरी सुद्धा अशी काही आग लागतच नाही. आग लावण्यासाठी साखरेला आपल्याला ह्याला बॉटलमध्ये भरावी लागणार आणि बॉटलमध्ये भरून हे बघू शकता तुम्ही, हे बॉटलचं कॅप आहे आणि याला मी छोटासा इथे होल केलेला आहे. त्याच्यातून आपल्याला ही जी पावडर आहे ही स्प्रे करायची आहे आणि स्प्रे करून आपली साखर आहे त्या साखरेला आग लागताना आपल्याला दिसणार. सो आतमध्ये जाऊया आणि बॉटल साखरेला या आग. ह्या एक्सपेरिमेंटसाठी आपल्याला पाणी लागणार आहे, डिटर्जंट पावडर लागणार आहे आणि लागणार आहे टर्मरिक पावडर. आपण पहिले ही टर्मरिक पावडर हळद आहे ते आपण याच्यामध्ये हा झाला येल्लो कलर. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत डिटर्जंट पावडर. ही घे डिटर्जंट पावडर याच्यामध्ये. कलर चेंज झालाय ते बघूया आपण. हा ऑरेंज कलर मध्ये टर्न झालेला आहे ते. थोडासा येलो होता डिटर्जंट पावडर टाकल्यामुळे त्याचा कलर जो आहे हा ऑरेंज कडे गेलेला आहे. आणि गाईज, हा कलर जो चेंज झालाय तो कशामुळे झालाय? तो झालेला आहे या डिटर्जंट पावडर मध्ये असलेल्या बेसच्या कारणाने. ह्याच्यामध्ये बेस असतं, अल्कलाइन असते, त्या कारणाने हा जो कलर आहे हा ऑरेंज कडे गेलेला आहे. पण सायन्स आपल्याला हे सांगतं की जर आपण बेसमध्ये ऍसिड टाकलं तर ते जे सोल्युशन आहे ते पुन्हा न्यूट्रलाइज होतं. आता आपल्याकडे ऍसिडचा सोर्स आहे, आपल्याकडे लेमन, त्याच्यामध्ये सिट्रिक ऍसिड असतं. सो आपण सिम्पली यातला ज्यूस आहे तो आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. सो आता टाकूया आणि बघूया न्यूट्रलाइज होतं. लेमन ज्यूस त्याच्यामध्ये आणि गाईज, क्लिअर तुम्हाला इथे या ग्लास मध्ये दिसत असेल की ऍसिडने जे आहे, या लिंबातल्या ऍसिडने जे आहे ते बेस जो आहे हा न्यूट्रलाइज केलेला आहे आणि जो कलर आहे तो पुन्हा येल्लो फॉर्म झालेला आहे. जसा मी लेमनचा ज्यूस याच्यामध्ये टाकला तसा हा येल्लो कलर पुन्हा झालेला आहे. बघा, हा आहे ऍसिड आणि बेसचा कमाल. जाऊया आता नेक्स्ट एक्सपेरिमेंट कडे. सो गाईज, नेक्स्ट एक्सपेरिमेंट साठी माझ्याकडे आहे पोटॅशियम परमॅंगनेट. इकडे बघू शकता पावडर फॉर्म मध्ये आहे पोटॅशियम परमॅंगनेट आणि आहे माझ्याकडे ग्लिसरीन. आणि या दोन्ही जे केमिकल्स आहेत ह्याची जी रिएक्शन आहे ती खूप खतरनाक रिएक्शन होती. मी तुम्हाला करून दाखवतो. सो गाईज, हे आहे पोटॅशियम परमॅंगनेट आणि हे गेलं ग्लिसरीन. गाईज, ही आहे गाईज पोटॅशियम परमॅंगनेट आणि ग्लिसरीनची रिएक्शन.
तो गाईज ही रिॲक्शन होते जेव्हा आपण पोटॅशियम परमॅंगनेट मध्ये ग्लिसरीन टाकतो. आपल्याकडे जर पोटॅशियम परमॅंगनेट असेल, आपल्याकडे ग्लिसरीन असेल, तर अशी आपण फायर लावू शकतो आणि काम आपलं हे चालू शकतं. जाऊया आता नेक्स्ट एक्सपेरिमेंट. आपलं वॉटर प्युरिफिकेशनच्या रिलेटेड आहे. आपण वॉटर प्युरिफिकेशन सॉईलच्या मदतीने करू शकतो. त्यासाठी आपल्याला सेटअप लागतं. मी इथे बॉटल घेतली आहे प्लास्टिकची, तुम्ही बघू शकता इथे कट केलेलं आहे. मी इथे वरून जो वरचा एंड आहे बॉटलचा तो कट केलेला आहे आणि कॅपचं म्हणजे तिथे लावतो तिथे मी एक फडकं बांधलेलं आहे इथे, म्हणजे जेणेकरून याचं वॉटर खाली येईल ते फिल्टर होईल. पण याच्यामध्ये आपल्याला 3 सॉईलचे लेअर टाकावे लागतात. एक फाईन असते, एक मिडियम असते आणि एक लार्ज सॉईलचे पार्टिकल्स आपल्याला ह्याच्यामध्ये इन्सर्ट करावे लागतात. तो 3 लेअर आहेत त्या सॉईलच्या मी इथे बेंचवरती अरेंज केलेले आहेत. ही सगळ्यात फायनेस्ट एकदम पार्टिकल, एकदम फाईन, एकदम मी असं गाऊन असलेली एक सॉईल पार्टिकल जो असता ही आपली लास्ट लेअर असणार आहे, एकदम फाईन एकदम. त्याच्यानंतर सेकंड जी आहे ही आपली मीडियम लेअर जो होता त्याच्यात थोडीशी जी आहेत पार्टिकल्स इथे मोठे आहेत आणि इथे मेन जी आपली वरती असणार आहे टॉप लेअरला ती असणार आहे ही जाडसर बघू शकता. त्याच्यामध्ये दगड खूप मोठे मोठे आहेत. सो आपल्याला ह्या 3 लेअर्स त्याच्यामध्ये या सेटअप मध्ये आपल्याला इन्सर्ट करायचे आहे. तो काय आता या सेटअप मध्ये 1 बाय 1 लेअर आपण सॉईलच्या ऍड करत जाऊया. सो ही फर्स्ट लेअर आपण पहिले ते ऍड करणार आहोत. ही गेली याच्यामध्ये बघू शकता, हे बघा इथपर्यंत बनले. त्यानंतर आपण ऍड करणार आहोत ही सेकंड लेअर. गाईस 2 लेअर ऍड करून झालेले आहेत. हे बघू ही मीडियम लेअर आहे. आता ही लास्ट लेअर आपण आता फक्त ऍड करणार आहोत. म्हणजे मी इथे ऍड करतोय. गाईस 3 लेअर जे आहेत सॉईलच्या त्या आपण ऍड केलेल्या आहेत. इथे बघू शकता लेअर तुम्ही बघू शकता. इथे ही लार्ज पार्टिकलची लेअर आहे, इथून एवढी आहे. त्याच्यानंतर त्याच्या खाली मीडियम साईजची आहे आणि त्याच्या खाली आहे ही स्मॉल साईज. सो आता याच्यामध्ये होणार असं आहे की आम्ही आता हे पाणी जे आहे हे बघू शकता पाणी, हे पाणी आपण ऍड करणार आहोत. या पाण्यामध्ये किती मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, व्हायरस असतील, बॅक्टेरिया असतील, प्रोटोझोआ असतील. सो आपण हे डायरेक्ट असं पाणी पियालो तर आपल्याला इन्फेक्शन, डिसीजेस होऊ शकतात आणि पॉइझनिंग सुद्धा होऊ शकतं. सो आपण डायरेक्ट पाणी पिऊ शकत नाही. हे प्युरिफाय करण्याचं गरज आहे आणि जर आपल्याकडे प्युरिफाय नसेल, आपण कुठे जंगलामध्ये गेलोय, कॅम्पिंगला गेलोय, तर आपण अशी सिस्टीम बनवून हे पाणी प्युरिफाय करू शकतो. प्युरिफायर मध्ये आपल्या हे पाणी ऍड करूया. गाईचं बघू शकता पूर्ण ग्लास जे आहे भरून टाकलेलं आहे. आणि गाईज बेसिकली होणार आहे असं ही जी वरची टॉप लेअर आहे त्याच्यामध्ये हे लार्ज पार्टिकल्स आहेत. त्याच्यामध्ये आपले ह्या पाण्यामधले लार्ज पार्टिकल जे असतात ते अडकणार आहेत. त्याच्या खालची जी मीडियम लेअर आहे त्याच्यामध्ये छोटे पार्टिकल अडकणार आहेत आणि जी लास्ट लेअर आहे ते एकदम फाईन पार्टिकल्स अडकणार आहेत. आणि बरेचसे जे बॅक्टेरिया आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये अडकणार आहेत. पण काही बॅक्टेरिया आतमध्ये येऊ शकतात. सो आपल्याला ते नंतर मी तुम्हाला प्रोसेस सांगतो. आता ही प्रोसेस होते, थोडा वेळ ठेवूया आपण. सो गाईज पाणी फिल्टर ह्या ठिकाणी झालेलं आहे. तुम्हाला डिफरन्स दाखवतो बिफोर आणि आफ्टरचं. हे पाणी आपण टाकलेलं होतं, गढूळ पाणी बघा किती दिसतंय. हे आपण आपल्या सिस्टममध्ये टाकलेलं, सेटअपमध्ये टाकलेलं. त्याच्यानंतर हे पाणी बघू शकता. आम्हाला हे सेटअप आम्ही 25 मिनिट ठेवलेले इथे. त्याच्यानंतर आम्हाला एवढं पाणी मिळालेलं आहे. पण डिफरन्स इथे क्लिअर दिसतोय. आणि जंगलामध्ये असेल आपलं हे छान भाग होऊ शकतो. त्याच्यामध्ये अजून सुद्धा बॅक्टेरिया असतील, व्हायरस असतील, प्रोटोझोआ असतील, त्या पाण्यामध्ये अजूनही आहेत. बट हे पाणी जर आपण बॉईल केलं, जंगलमध्ये तर आग लावू शकतो कशी आपण, तर त्याच्याने हे पाणी पिण्यालायक होणार आहे. सो त्यासाठी एक लाईक बनतंय. आणि जाऊया आता आपल्या नेक्स्ट एक्सपेरिमेंट. नेक्स्ट एक्सपेरिमेंट आपल्याला एग्स बद्दल आहे. तर बॉइल्ड एग आणि रॉ एग कसं ओळखायचं, तर त्याची एक ट्रिक आहे, सायंटिफिक ट्रिक तुम्हाला दाखवतो मी.
आता एक अंडा घेतलेला आहे मी इथे, आता दाखवतो बघा. मी असं इथे स्पिन करतोय. आता बघा पुन्हा स्पिन करतो. किती जोरात स्पिन करतोय, पण ते तेवढ्याच जोरात स्पिन होत नाही. हे बघा, आणि हे बघा स्पिन थांबलेलं आहे इथे. हे अंड बाजूला करूया आता आपण. आणि हे दुसरं अंड घेतलेलं आहे, हे दाखवलं तुम्हाला. हे बघा गाईज, बघा गाईज, जर पकडतोय तुम्ही, हे बघा स्पिन किती जोरात आहे बघा. हे बघा, हे बघा, हे पूर्ण स्पिन जोरात आहे. पण डिफरन्स क्लिअर ते दिसत असेलच. हे बघा, आणि परत हे अंड बघा. हे बघा. तर आता मी तुम्हाला सांगतो, हे जे अंड स्पिन होत आहे, जे जोरात स्पिन होत आहे, फास्ट स्पिन होत आहे, ते अंड बॉइल्ड एग आहे. हे बघा, हे बॉइल्ड एग आहे. आणि हे झालं जोरात स्पिन. हे बॉइल्ड एग, हे ठेवलं बाजूला मी इथे. आणि हे आहे रॉ एग. हे बघा, हे बघा. हे बॉइल्ड एग आहे बघा. हे आता तुम्हाला फोडून दाखवतो. हे बघा गाईज, हे आहे बॉइल्ड एग. मला दिसत क्लिअर. रॉ एग, हे बघा स्पिन होत नाहीये. लगेच याची पण टेस्टिंग करूया आपण. हे बघा, हे आहे रॉ एग. मला क्लिअर दिसत असेल. हे आहे रॉ एग. नेमका ह्या रॉ एग आणि बॉइल्ड एग मध्ये डिफरन्स समजला कसा? तर ह्याचं कारण आहे फ्रिक्शन ऑफ ड्रॅग. जेव्हा मी बॉइल्ड एग स्पिन केला ह्याच्यावरती, सरफेस वरती, तेव्हा तो खूप फास्टली स्पिन झाला, कारण त्याच्यामध्ये होतं सॉलिड, कारण तो होता बॉइल्ड. पण जेव्हा मी रॉ एग स्पिन केला, तेवढा तो फास्ट स्पिन झाला नाही. आणि ह्याच्यामध्ये लिक्विड असल्या कारणाने तो एका पॉइंटला स्पिन केल्यानंतर थांबला, कारण त्याच्यामध्ये फ्रिक्शन ऑफ ड्रॅग निर्माण झाला. आणि गाईज, हेच रिझन आहे की आपण दोन एग्स मधले जे डिफरन्स आहे रॉ आणि बॉइल्ड एग मध्ये, अशा प्रकारे आपण ओळखू शकतो. सो गाईज, हे आहेत आजचे एक्सपेरिमेंट्स. तुम्हाला एक्सपेरिमेंट कसे वाटले तर कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक नाही करा आणि चॅनलला करा सबस्क्राईब. तोपर्यंत आलोच मी नेक्स्ट व्हिडिओ.